प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. ख्रिस्त आला जगी त्राता जगी जन्मला. ख्रिस्त आला जगी त्राता जगी जन्मला. जय जयकार करारे ख्रिस्ताला न मारे. ख्रिस्त राजा अमुचा राणा अमुचा त्राता रे. ख्रिस्त राजा अमुचा राणा अमुचा त्राता रे. पहा क्षितिजावरती खुणा जगत्रात्याची. पहा क्षितिजावरती खुणा जगत्रात्याची. शाश्वती ही ख्रिस्त आला नमुचला रे. जय जयकार करारे ख्रिस्ताला न मारे. ख्रिस्त राजा अमुचा राणा अमुचा त्राता रे. ख्रिस्त आला जगी त्राता जगी जन्मला. होय, फणस पिकला की त्याचा वास लपवता येत नाही. चाफा फुलला की त्याचा सुगंध सगळीकडे दरवळत जातो. सूर्य उगवला की त्याचं तेज संपूर्ण जगावरती पसरतं. एखादा तारा उगवला की त्याचा प्रकाश देखील दडवून ठेवता येत नाही. अगदी त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीमध्ये एक ईश्वरी अंश असतो. त्या ईश्वरी अंशाचा प्रकाश, त्या ईश्वरी अंशाचा सुगंध, त्या ईश्वरी अंशाचा परिमळ आसमंतामध्ये घुमू लागतो, पसरू लागतो. येशू ह्याच्या ठाई केवळ ईश्वरी अंश नव्हता, तो साक्षात ईश्वर होता. आणि म्हणूनच ह्या ईश्वराने मानव होऊन जन्म घेतला. तेव्हा त्याचं ते तेज, त्याचा तो सुगंध, त्याची ती कीर्ती दडवून ठेवता आली नाही. पहिल्या प्रथम मेंढपाळांना ती सुवार्ता कळाली. ते धावत पळत गायीच्या गोठ्याजवळ पोहोचले. तशीच दूरवरच्या राजे महाराजांना ती बातमी समजली. ते देखील धावत पळत गायीच्या गोठ्यापर्यंत येऊन पोहोचले. आपल्याला देखील प्रभुजन्माची ही सुवार्ता गेले काही दिवस विशेषरित्या घोषविली जात आहे. आपल्यापर्यंत ती पोहोचलेली आहे का? केवळ ते आपल्या कानापर्यंत मर्यादित राहिलेली आहे का? की ती आपल्या हृदयापर्यंत पोहोचलेली आहे? ती आपलं संपूर्ण जीवन व्यापून उरलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल का? त्यासाठी आजचं पहिलं वाचन आणि शुभवर्तमान 3 महत्त्वाची चिंतनं आपल्यासमोर देत आहे. पहिलं महत्त्वाचं चिंतन की परमेश्वर माझ्या जीवनात अवतरलेला असेल तर नक्कीच माझ्या जीवनामध्ये एक आगळा वेगळा आनंद निर्माण झालेला असतो. आणि तो आनंद प्रेमाच्या रूपाने मी व्यक्त करत असतो. संत योहान आपल्याला पहिल्या पत्रामध्ये सांगत आहेत की परमेश्वरावरती आपल्याला प्रेम करायचं आहे, कारण परमेश्वराने आपल्यावरती प्रेम केलेलं आहे. प्रीती हे परमेश्वराचं दुसरं नाव आहे. की अशा प्रकारचं प्रेम जेव्हा प्रेममूर्त होऊन ह्या जगामध्ये अवतरलं, तेव्हा ते आपल्या हृदयामध्ये, आपल्या नसानसामध्ये, आपल्या कणाकणामध्ये भरून राहणं गरजेचं आहे. आणि त्याद्वारे आपण नक्कीच सांगू शकतो, तो ईश्वरी अंश जो आपल्यामध्ये आहे तो अधिक चांगल्या प्रकारे प्रफुल्लित होऊ शकतो. दुसरं चिंतन आहे की योसेफ आणि मरिया हे बाळ येशूला घेऊन मंदिरामध्ये जातात. ईश्वरी अंशाचा हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा गुण आहे की सतत माणसाची ओढ परमेश्वराकडे असते. की योसेफ आणि मरिया केवळ राजे, महाराजे, मेंढपाळ, आजूबाजूचे लोक ह्यांनी केलेल्या स्तुतीमध्ये, गौरवामध्ये अडकून पडले नाहीत. बाळाचं कोड कौतुक सगळेजण करत होते, परंतु योसेफ आणि मरियांना जाणीव होती की आपल्याला ह्या बाळाला परमेश्वराच्या चरणापाशी ठेवायचं आहे. म्हणून हे दुसरं चिंतन आपल्याला करायचं आहे. माझ्यामधील ईश्वरी अंश
त्या ईश्वरी उत्कंठेमधून व्यक्त होतो की नाही. तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे तृप्ती किंवा समाधान, आणि त्याचं प्रतीक आहे शिमोन संदेष्टा. ह्या शिमोन संदेष्टाला पवित्र आत्म्याने सांगितलेलं होतं की प्रभूला पाहिल्याशिवाय तुला मरण येणार नाही. आणि म्हणूनच जेव्हा आईबाप बाळाला घेऊन मंदिरात आले तेव्हा पवित्र आत्मा शिमोनाला घेऊन मंदिरामध्ये आला आणि शिमोनाने बाळाला आपल्या हातामध्ये धरलं आणि जे स्तोत्र गायलेलं आहे त्याला नुंक डिमिटिस म्हणजे नाव लॉर्ड, हे प्रभो आत्ता तू आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिलेलं आहे. अशा प्रकारचा तृप्तीचा ढेकर जणू काही संत शिमोन किंवा शिमोन संदेष्टा ह्यांनी दिलेला आहे. त्यामधून आपल्याला काय शिकायचं आहे की आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय काय असतं. परमेश्वराला भेटणं हेच आपलं अंतिम ध्येय असतं. माणूस बऱ्याच वेळेला ह्या जगातील गोष्टींच्या मागे धावत सुटलेला असतो, तरी तृप्तीचा ढेकर मात्र कधी देत नाही. कारण ह्या जगातली कोणतीच गोष्ट परमेश्वरा इतकी आपल्याला सुखी समाधानी करू शकत नाही. आज आपण मनाला प्रश्न विचारूया, मला माझा परमेश्वर भेटलेला आहे का? तो माझ्या प्रेमातून व्यक्त होत आहे का? मला त्या परमेश्वराची ओढ लागलेली आहे का? आणि खरोखरच मी माझ्या जीवनामध्ये सुखी समाधानी आहे का? लवकरच हे वर्ष संपेल, नवीन वर्ष सुरू होईल. ह्या वर्षभरामध्ये कोणकोणत्या गोष्टी नक्की माझ्या जीवनात अशा प्रकारे घडून आलेल्या आहेत की त्याबद्दल मला परमेश्वराला धन्यवाद द्यायचा आहे. आजपासूनच देवाला धन्यवाद द्यायला सुरुवात करूया. जणू काही धन्यवादाचा त्रिदिन 29, 30, 31 अशा 3 दिवसामध्ये आपण साजरा करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.